रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर रेल्वे ग्रुप डी च्या 32,438 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली जे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे। 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर 23 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीचे। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर जे ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, रनिंग साठी किती टाइम भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा, रेल्वे ग्रुप डी च्या 32,438 जागांसाठी ही भरती निघाली आणि फॉर्म भरणे सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहे, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 41 पर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 39 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले आणि SC/ST कॅटेगरीसाठी 250 रुपये फी या रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये ठेवण्यात आले, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40,000 प्लस पगार तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये भेटणार आहे, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी ची चांगली ही 32,438 जागांसाठी ही भरती निघालेली आहे, फॉर्म भरणे चालू झालेले आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची CBT असणार आहे, लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस रेल्वे ग्रुप डी या भरतीची आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे तर मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा, मुंबईमध्ये 3,244 जागा आहे, जबलपूरमध्ये 1,614 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर जे वेस्टर्न मुंबईमध्ये 4,672 जागा, हाजीपूरमध्ये 1,250 जागा आहे, भुवनेश्वरमध्ये 964 जागा आहे, कोलकातामध्ये 1,775 जागा आहे, त्याचबरोबर जे अलाहाबादमध्ये 2,020 जागा आहे, त्याचबरोबर जे गोरखपूरमध्ये 1,332 जागा आहे, त्याचबरोबर जयपूरमध्ये 1,433 जागा आहे, गुवाहाटीमध्ये जे 2,048 जागा आहे, दिल्लीमध्ये 4,086 जागा या ठिकाणी आणि सिकंदराबादमध्ये 1,642 जागा आहे, त्याचबरोबर बिलासपूरमध्ये 1,337 जागा आहे, त्याचबरोबर कोलकातामध्ये 1,044 जागा आहे, त्याचबरोबर जे हुबळीमध्ये 490 जागा आणि चेन्नईमध्ये 2,249 जागा या ठिकाणी आहे। तर ह्या एवढ्या रेल्वे ग्रुप डी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जागा आहे, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी तुमचा ITI जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते आणि तुम्ही फक्त 10वीच पास आहे, 10वी पासवर सुद्धा तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। ज्यांचा ITI झाला असेल त्यांना सुद्धा भरता येते आणि जे फक्त 10वीच पास आहे, ज्यांचा ITI झाला नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येते, मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते, महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते, आपल्या जिल्ह्यापासून जे आपण सेंटर टाकलेले राहते त्या सेंटर भेटते आपल्याला, आपल्या जिल्ह्यावरचं सेंटर सुद्धा भेटू शकते, आपल्या जिल्ह्यात सुद्धा सेंटर आपल्याला भेटू शकते, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रेल्वे ग्रुप डी भरतीचा पेपर या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी मध्ये जे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा, एकदा आणखी सांगून देतो, जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न, विज्ञानचे 25 प्रश्न, गणिताचे 25 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 1च मार्क या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला साठी नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग रेल्वे ग्रुप डीच्या पेपरमध्ये असणार आहे। तर तुम्हाला तुक्की वगैरे जास्त मारायची नाही आहे आणि 90 मिनिटाचा
तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 3 प्रश्न चुका असाल तर एक तुमचा जो बरोबर झालेला प्रश्न असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर तुक्के वगैरे तुम्हाला लावायचे नाही आहे. ठीक आहे, जेवढं पण आपण अभ्यास केला असेल तर तेवढंच तुम्हाला जे सोडावं लागणार आहे. ठीक आहे, जास्त तुक्के मारसाल तर मग काही कामाची गोष्ट यामध्ये राहत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्वात अगोदर जे तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे 30 किलोचं वजन तुम्हाला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि 100 मीटर तुम्हाला धावावं लागणार आहे 2 मिनिटामध्ये. ठीक आहे, 2 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला तर फेल सुद्धा केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये रनिंग आहे, 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 4 मिनिट 15 सेकंडचा टाइम भेटणार आहे. 1 किलोमीटर रनिंग जे पण पुरुष उमेदवार 4 मिनिट 15 सेकंडच्या अंदर येणार आहे तर ते जे 1 किलोमीटर रनिंग या ठिकाणी पास होणार आहे आणि ज्यांचं सुद्धा टाइम जास्त होणार आहे तर ते मुलं फेल सुद्धा केले जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, कारण की रेल्वे ग्रुप डीचे 32,438 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांसाठी हे ग्राउंड असणार आहे, 2 इव्हेंट आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा रेल्वे ग्रुप डी मध्ये 2 इव्हेंट आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे आणि ते जवळपास 100 मीटर धावावं लागणार आहे आणि 2 मिनिटाच्या अंदर तुम्हाला यावं लागणार आहे. ज्या आपण महिला उमेदवार 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावणार आहे आणि ज्या पण 2 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्या पात्र राहणार आहे आणि ज्यांना जास्त टाइम लागणार आहे तर ते फेल केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे तर तुम्ही याची सुद्धा तयारी केली पाहिजे. ठीक आहे, दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे तर 1 किलोमीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 5 मिनिट 40 सेकंडचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या 1 किलोमीटर रनिंग ह्या पास असणार आहे, पात्र असणार आहे. ज्या पण महिला उमेदवारांसाठी रनिंगसाठी जर जास्त टाइम येत असेल, या 1 किलोमीटर रनिंग हे 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर ज्या पण महिला उमेदवार येणार आहे तर त्या पात्र येणार आहे आणि ज्यांचा सुद्धा जास्त टाइम होणार आहे तर त्यामुळे त्या महिला उमेदवार अपात्र केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये रनिंग आहे. तर अशा प्रकारे हे 2 इव्हेंट आहे यामध्ये. तर तुम्ही जे फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की पुरुष उमेदवारांसाठी 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला 100 मीटर धावावं लागते 2 मिनिटामध्ये आणि महिला उमेदवारांना 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागते 100 मीटर 2 मिनिटामध्ये. ठीक आहे, तर याची सुद्धा तयारी आपण केली आतापासून तरी जे विद्यार्थी मित्रांनो चालते. ठीक आहे, तर पेपरची सुद्धा तुम्हाला तयारी करायची, अभ्यास सुद्धा चालू दे, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा आपल्याला तयारी करायची. ग्राउंड एकदम इझी आहे, जास्त एवढं हे नाही, कारण की रनिंगसाठी 1 किलोमीटर रनिंगसाठी जास्त टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी चालू द्या. तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यास सुद्धा आतापासून करा. मेन तर सर्वात जास्त आहे लेखी परीक्षा, तर जास्त करून फोकस आपण पेपरवर ठेवा, कारण की सर्वात अगोदर पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर तुमचं ग्राउंड असणार आहे. ठीक आहे, आतापासून चांगला पेपरचा चांगला तयारी करायचा आणि ग्राउंड सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस रोजच्या रोज एक टाइम जरी ग्राउंड केलं तरी काही या ठिकाणी विषय नाही. ठीक आहे, तर आतापासून जे अभ्यास चालू ठेवा, चांगले रेल्वे ग्रुप डीचे जे चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ठीक आहे, कारण की चांगली रेल्वे ग्रुप डी जे हे भरती आलेली आहे, 32,438 जागांसाठी ही भरती आलेली आहे आणि लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीचा पेपर सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर चांगली जे तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा. ठीक आहे, तर सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला रेल्वे ग्रुप डी बद्दल देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय